वॉर्मअप लॅब ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या प्रत्येक सेंटरला हे एक विशिष्ट टेम्पलेट प्रोव्हाइड केलं जातं की ज्या टेम्पलेटमध्ये विद्यार्थ्यांच्या फीज, बॅच, कोर्स, पेंडिंग फीज, एनरोलमेंट, अटेंडन्स या सर्वांची एंट्री करता येते. ह्या मेन शीटमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व कोर्सेसची एंट्री केली जाते. विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, कोर्स सिलेक्शनसाठी लिस्ट प्रोव्हाइड करण्यात येते. या लिस्टमधून कोर्सचं नाव चूज केलं तर फीज ऑटोमॅटिकली अपडेट होते. फीज आधीच एका शीटमध्ये डिसाईड करून ठेवण्यात आलेली आहे. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 1 असेल, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 2 असेल, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 3 असतील तर त्यानुसार फीज ऑटोमॅटिकली इथे फीज डिसाइडेड कॉलममध्ये अपडेट होतात. त्यानंतर इथे विद्यार्थ्यांचे रिसिट्स टाईप केले जातात. विद्यार्थ्यांची रिसिट डेट, रिसिट अमाऊंट आणि रिसिट नंबर अशा एंट्रीज या ठिकाणी केल्या जाऊ शकतात. ह्या एंट्रीज केल्यानंतर कोर्स वाईज शीटमध्ये सर्व कोर्सेसची लिस्ट पाहता येते की कोणत्या बॅचमध्ये किती ॲडमिशन्स किंवा किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत हे क्विकली लिस्टमध्ये पाहता येतं. ज्या कोर्सला चूज कराल त्या कोर्सची लिस्ट इथे ऑटोमॅटिकली अपडेट होणार आहे. सी प्रोग्रामिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, टॅलीला असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला इथे लगेच पाहता येणार आहे. पेंडिंग फीजच्या शीटमध्ये पेंडिंग फीज एका क्लिकमध्ये पाहता येतील. प्रथम कोर्स सिलेक्ट करावा. ज्या कोर्सला क्लिक कराल त्या कोर्समध्ये असणाऱ्या जितक्या करंट बॅचेस सुरू आहेत आणि त्या करंट बॅचेसमध्ये पेंडिंग विद्यार्थी जेवढे आहेत त्यांची लिस्ट इथे अपडेट होते. एका स्पेसिफिक बॅचला क्लिक केलं तर त्याच बॅचची फक्त इन्फॉर्मेशन इथे मिळू शकेल. कोर्स वाईज, बॅच वाईज मुलांची पेंडिंग फी पाहता येते आणि एखाद्या विद्यार्थ्याला क्विकली कॉल करायचा आहे तर त्याचा मोबाईल नंबर हा लगेचच इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्याच्या मोबाईल नंबरसोबतच त्याची डेट ऑफ ॲडमिशन, एन्क्वायरीचा नंबर हा देखील इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर पेंडिंग फीज ट्रॅक करण्यासाठी या शीटचा वापर करता येतो. सीट अवेलेबिलिटी या टॅबमध्ये कोर्स वाईज कोणत्या कोणत्या बॅचेस सुरू आहेत आणि त्या बॅचेसमध्ये किती विद्यार्थी आहेत याचा रिझल्ट किंवा याचा स्टेटस लगेचच अपडेट होतो. टॅली या कोर्सला क्लिक केलं तर टॅलीच्या सध्या किती बॅचेस सुरू आहेत आणि त्या बॅचेसमध्ये किती नंबर ऑफ विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांची नावं काय काय आहेत हे इथे क्विकली आपल्याला डिस्प्ले करता येतं. बॅच सिलेक्शनसाठी कोर्समध्ये सध्या किती स्टुडंट शिकत आहेत आणि कोणत्या बॅचमध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत यांची इन्फॉर्मेशन या शीटमधून मिळते. MSCIDला क्लिक केलं तर MSCIDच्या कोणत्या बॅचमध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत आणि त्या प्रत्येक बॅचला क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नावे इथे आपल्याला डिस्प्ले होतात. परफॉर्मन्स नावाच्या शीटमध्ये डेट ऑफ ॲडमिशन्स चूज करता येतात. पर्टिक्युलर मंथ, पर्टिक्युलर पिरियड चूज करता येतं आणि त्या पिरियडमध्ये कोणत्या कोर्सला किती नंबर ऑफ ॲडमिशन्स आपल्याकडे झालेले आहेत याची लिस्ट आपल्याला इथे मिळते. त्याचसोबत त्या कोर्सेसना ॲडमिशन घेणारे विद्यार्थी कोणत्या कॉलेजमधून, कोणत्या स्कूलमधून आपल्या इथे येतात त्या स्कूल वाईज, कॉलेज वाईज देखील मुलांची लिस्ट आपल्याला इथे पाहता येते. ऑफिस पर्पजसाठी काही वेळेस इतर कोर्सेसचे फॉर्म्स आपण प्रिंट काढू शकतो. इथे विद्यार्थ्याचा नंबर स्क्रोल करता येतो आणि ज्या विद्यार्थ्याचा नंबर आपण स्क्रोल करू त्याचा फॉर्म लगेचच इथे अपडेट होतो आणि याची प्रिंटआउट काढून आपण ती प्रिंटआउट आपल्या फाईलमध्ये ठेवू शकता. अटेंडन्स सिस्टीम क्विकली प्रिंट काढता येतात आणि या अटेंडन्समध्ये त्याचा जो पेंडिंग बॅलन्स आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा तो देखील लगेचच इथे एका कॉलममध्ये हायलाईट केलेला आहे. प्रथम कोर्सचं नाव चूज केलं जातं, त्यानंतर बॅच चूज केली जाते आणि ज्यानुसार बॅच चूज केली जाते तिथे त्या विद्यार्थ्यांची जी पेंडिंग फी आहे आणि त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत हे ऑटोमॅटिकली या शीटमध्ये येतात. याची प्रिंट काढून क्विकली अटेंडन्स मेंटेन करता येतो. इथे मंथ चेंज करता येतं आणि मंथ चेंज केलं तर ऑटोमॅटिकली इथले सर्व डेट्स अपडेट होतात. अशा प्रकारच्या टेम्पलेटचा वापर करून आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड्स मेंटेन करणं, अपडेट करणं हे खूप कन्व्हिनियंटली सोपं जातं.